सोलापूर जिल्हा एकेकाळचा राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा बालेकिल्ला. आपण पाहिलं की या विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत ते नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं चांगली कामगिरी या जिल्ह्यामध्ये केली. मात्र पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या ठिकाणी ऑपरेशन लोटस सुरू केली. अनेक नेत्यांना त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये सामील करून घेतलं आणि त्याचाच रिझल्ट म्हणून सोलापूर जिल्हा परिषदेचा जो अध्यक्ष आहे तो भाजपचा झाला. आता त्याच पाठोपाठ शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपलं ऑपरेशन टायगर हे पंढरपूरमधून सुरुवात केली असून त्यांनी या ठिकाणी काँग्रेसमधून निवडणूक लढवलेले भगीरथ भालके आणि शरदचंद्र पवार पक्षाचे अनिल सावंत यांना ते आपल्या पक्षामध्ये सामील करून घेत आहेत. उद्या 12 तारखेला त्यांच्या उपस्थितीमध्ये या दोन नेत्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश होणार आहे आणि या प्रवेशामुळं पंढरपूर मंगळवेढ्याच्या राजकारणावरती काय परिणाम होणार आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी नितीन, तुम्ही पाहत आहात मुंबई तक. आपण जर पाहिलं तर पंढरपूर मंगळवेढा विधानसभा जो मतदारसंघ आहे हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. या बालेकिल्ल्यामध्ये पाठीमागच्या 25 वर्ष कैलासवासी सुधाकरपंत परिचारक यांनी राष्ट्रवादीमधून या ठिकाणी नेतृत्व केलं, तर त्यानंतर कैलासवासी भारतनाना भालके यांनी तिसऱ्या टर्मपर्यंत या ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी, रिडालोस अशा पक्षातून या ठिकाणी नेतृत्व केलं. यामध्ये ज्यावेळेस 2021ला पोटनिवडणूक लागली त्यावेळेस एक व्यूहरचना करत भारतीय जनता पार्टीनं प्रशांत परिचारक आणि त्यावेळेस मोहिते पाटील हे भाजपमध्ये होते यांनी एक व्यूहरचना केली आणि त्यामध्ये समाधान आवताडे आणि प्रशांत परिचारक यांना एकत्रित करत हा बालेकिल्ला आपल्या ताब्यात घेतला, मताचं विभाजन टाळलं आणि 2021च्या पोटनिवडणुकीमध्ये हा बालेकिल्ला भारतीय जनता पार्टीकडे आला. त्यानंतर 2024ची निवडणूक झाली, त्यामध्ये देखील भाजपला या ठिकाणी यश आलं. त्यानंतर भगीरथ भालके जे आहेत की त्यांनं 2021ला पोटनिवडणुकीमध्ये आपलं नशीब हे विधानसभेला सुरुवातीला आजमावलं होतं. त्यावेळेस फक्त त्यांचा 3-3.5 हजार मतांनी पराभव झाला होता आणि त्यानंतर शरदचंद्र पवार यांनी विठ्ठल कारखान्यावरती ज्यावेळेस कार्यक्रम घेतला आणि त्यामध्ये अभिजित पाटलांची उमेदवारी जाहीर केली आणि भगीरथ भालके यांनी 2023ला थेट BRS मध्ये प्रवेश केला. आता भगीरथ भालकेंचा हा 4 वर्षातला जवळपास चौथा हा पक्षप्रवेश आहे. जवळपास 4.5 वर्ष झाले. 2021ला ते राष्ट्रवादीमध्ये होते, 2023ला ते BRS मध्ये होते. आपण पाहिलं की BRSची एवढी चर्चा झाली होती की हजारो गाड्यांचा ताफा भगीरथ भालकेंना पाठवलेलं ते विमान, राज्यामध्ये अशा पद्धतीची जो एक प्रतिसाद होता किंवा एक प्रसिद्धी होती कोणत्याच नेत्याला पक्षप्रवेशा वेळेस मिळाली नव्हती, ती भगीरथ भालकेंना मिळाली होती. आणि त्यावेळेस त्यांचं झालेलं सरकोलीमधील भाषण हे अजून देखील सर्वांना आठवण करून देतं. आणि त्याचनंतर 2024ची निवडणूक लागली आणि त्यावेळेस त्यांनी तुतारीमधून उमेदवारी मागितली होती. मात्र माढा आणि पंढरपूरमध्ये आपण पाहिलं की थोडासा वेळ लागला उमेदवारी द्यायला आणि त्यातून त्यांना अभिजित पाटलांना माढ्यातून मिळाली शेवटच्या टप्प्यामध्ये. मात्र पंढरपूरमध्ये भगीरथ भालके यांनी थेट दिल्लीमध्ये जाऊन काँग्रेसची उमेदवारी आणली. यामध्ये राष्ट्रवादीचे नेते म्हणतात की त्यांनी त्यावेळेस वाट पाहिली नाही आणि त्यामुळं त्यातूनच त्यांना अनिल सावंतला या ठिकाणाहून तुतारीहून उमेदवारी दिली की जे अनिल सावंत माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे आहेत. ते शिवसेनेमध्ये होते, ते थेट राष्ट्रवादीत आले आणि त्यांना त्या ठिकाणाहून उमेदवारी दिली. बरोबर अनिल सावंतला जेवढी मतं पडली तेवढ्याच मतांनी भगीरथ भालकेंचा पराभव झाला. आता तेच अनिल सावंत भगीरथ भालकेंना शिवसेनेमध्ये घेऊन जात आहेत. आता आपण जर पाहिलं तर राजकारणामध्ये कोणच कोणाचा कायमचा मित्र पण नसतो आणि शत्रू पण नसतो. की ज्यावेळेस परिचारक यांनी जी स्ट्रॅटेजी वापरली होती, मताचं जे विभाजन होतं, प्रत्येक भाषणामध्ये प्रशांत परिचारक सांगायचे की दोघांनी मिळून आपण जर पेपर आपल्या दोघांचे एवढे मार्क होत आहेत, समोरच्या व्यक्तीला एवढे मार्क पडतायत आणि कमी मार्क पडून देखील तो व्यक्ती तो उमेदवार जिंकतोय, त्यामुळं माझा पेन आहे, तुमचा पेपर आहे आणि तो जर मी सोडवला तर एवढे मार्क पडतील. आणि त्या पद्धतीनं 2 परीक्षा समाधान आवताडे पास झाले आणि ती स्ट्रॅटेजी आता भगीरथ भालके वापरताना दिसत आहेत. काल त्यांना पत्रकार परिषदेमध्ये ज्यावेळेस प्रश्न विचारला की अनिल सावंतामुळेच तुमचा पराभव झाला होता आणि तुम्ही आता परत त्यांच्यासोबत जाताय, तर त्यांनी सांगितलं की ज्या पाठीमागच्या चुका झाल्या होत्या
त्या चुका दुरुस्त करून आता आम्ही एकत्र येतोय आणि नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं की याचा रिझल्ट देखील चांगला मिळाला आहे. आपण जर पाहिलं तर नगरपालिकेची निवडणूक झाली आणि त्यावेळेस भगीरथ भालके, अभिजित पाटील, अनिल सावंत हे सगळे एकमेकांच्या विरोधात लढलेले, एकमेकांची सत्ता काढून घेणारे जे नेते होते ते एकत्र आले आणि नगरपालिकेचा नगराध्यक्ष प्रणिती भालके की ज्या भगीरथ भालके यांच्या पत्नी आहेत त्या नगराध्यक्ष झाल्या आणि विक्रमी मताने त्या या ठिकाणाहून निवडून आल्या आणि जवळपास 10 ते 11 नगरसेवक देखील यांच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीची निवडून आली. ती स्ट्रॅटेजी आता भगीरथ भालके वापरताना दिसत आहेत आणि त्यांनी या ठिकाणी सांगितलं की मला कोणतंही या ठिकाणी पद नको आहे, जनतेच्या विकासासाठी कोणत्याही कामात अडथळा येऊ नये यासाठी मी हा पक्षप्रवेश करत आहे. आपण जर पाहिलं तर 2029ला जवळपास अजून 3.5 ते 4 वर्ष अवकाश आहेत आणि यामध्ये भगीरथ भालके स्वतःच म्हटले की पुलाखालून अजून बरंच पाणी जायचं आहे. निवडणुका ज्यावेळेस लागतात त्यावेळेस कोणता माणूस, कोणता व्यक्ती, कोणता उमेदवार कोणत्या पक्षामध्ये असेल, त्यावेळेची स्ट्रॅटेजी काय असेल हे आत्ताच सांगता येणार नाही. कारण का भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे मित्रपक्ष आहेत आणि एकत्रित जर त्यांनी युती करून जर निवडणूक लढली तर या ठिकाणची जागावरती भारतीय जनता पार्टीचा क्लेम राहील. कारण का विद्यमान आमदार हे भारतीय जनता पार्टीचे आहेत. मात्र त्यांनी जर स्वतंत्र जर लढली तर यावेळेस त्या ठिकाणाहून भगीरथ भालके किंवा अनिल सावंत या दोघांपैकी कोणीही उमेदवार असू शकतं. त्यांनी स्पष्ट केलं नाही की कोण उमेदवार असेल, ते फक्त म्हणाले की पुलाखालून अजून बरंच पाणी जायचं आहे. आपण जर पाठीमागची विधानसभेची निवडणूक जर पाहिली तर त्यावेळेस पाहिलं की भारतीय जनता पार्टीची एक स्ट्रॅटेजी आहे की ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळतं त्यावेळेस त्यांना मित्रपक्षांची गरज नसते. आपण पाहिलं की आत्ताची जी 2024ची विधानसभा झाली त्या अगोदर लोकसभा झाली होती आणि लोकसभेला जबर धक्का हा राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं भाजपला दिला होता. त्यामुळं कमळ चिन्ह घ्यायला जिल्ह्यामध्ये कोण तयार होत नव्हतं. आपण करमाळ्याचं जर पाहिलं तर रश्मी बागल भारतीय जनता पार्टीच्या नेत्या होत्या, मात्र त्यांचे बंधू दिग्विजय बागल यांना त्या ठिकाणी धनुष्यबाण दिला होता. आणि अशा अनेक ठिकाणं होती की रणजित शिंदे जे आता भाजपमध्ये गेलेत त्यांनी तर सफरचंद घेऊन अपक्ष निवडणूक लढवायचा निर्णय घेतला होता. संजय मामा शिंदे आहेत त्यांना देखील अपक्ष निवडणूक लढवली होती की जे राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये होते. त्यामुळं अशा अनेक घडामोडी घडतात आणि त्यावेळीची सिच्युएशन काय असेल, भाजपची काय स्थिती असेल जिल्ह्यामध्ये. आज जर पाहिलं तर सर्व जे नेते आहेत ते पालकमंत्र्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये घेतलेले आहेत. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये पंढरपूरमधून राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून लढायला चेहरा कोण असेल हे अद्याप स्पष्ट नाही आणि अशा अनेक घडामोडी घडणार आहेत. त्यामुळं आत्ता जर पाहिलं तर एकनाथ शिंदे यांचा हा मास्टर स्ट्रोक म्हणावं लागेल. कारण का भगीरथ भालके यांना आत्तापर्यंत जर मतं जर पाहिली तर मतं ही वाढत गेलेली आहेत. पोटनिवडणुकीमध्ये 3-3.5 हजारांनी त्यांचा पराभव झाला होता. आत्ताच्या निवडणुकीमध्ये त्या पोटनिवडणुकीनंतर भगीरथ भालके नॉट रिचेबल असायचे वारंवार आणि त्यांना विचारलं देखील जायचं की तुम्ही नॉट रिचेबल असता. कार्यकर्त्यांमधून असायचे. कल्याणराव काळे देखील भाषणामध्ये म्हटले होते की दादा तुम्ही उपलब्ध असत जावा. तरी देखील त्यांनी निवडणूक लढवली आणि त्यांना आत्ताच्या निवडणुकीमध्ये भरघोस असं म्हणजे त्यावेळेसपेक्षा जास्त मतं मिळाली. आणि त्यांची एक खासियत आहे की निवडणूक झाली की भूमिगत व्हायचं आणि काही दिवसांनी यायचं एखाद्या निवडणुकीत किंवा एखाद्या कार्यक्रमामध्ये. कारण का भालकेंची जी क्रेज आहे ती कमी होत नाही. त्यांच्या पाठीमागचा जो वर्ग आहे तो जैसे ते आहे आणि त्यातून एक डायलॉग मारायचा की ज्यांना ज्यांना वाटत होतं की भालके संपले त्यांनी हे बघा म्हणून गर्दी दाखवायची आणि त्यातूनच त्यांचं हे राजकारण सुरू आहे. आता ते यावेळेस देखील विकासासाठी शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. कशा पद्धतीनं आता भारतीय जनता पार्टीचं नगरपालिकेमध्ये जास्त नगरसेवक आहेत. नगराध्यक्ष आता शिंदे गटाच्या होणार आहेत. त्यामुळं महायुतीची या ठिकाणी सत्ता येणार आहे. काल त्यांना या बाबतीत विचारलं देखील प्रशांत परिचारक आणि तुम्ही एकत्रित काम या ठिकाणी करणार का. कारण का राज्यामध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीनं एकत्र काम करतायत, राज्याचा विकास करतायत, तसं तुम्ही एकत्र होणार का. तर त्यावरती त्यांनी समाधानकारक उत्तर दिलं नाही. त्यावेळेस जी परिस्थिती येईल त्या पद्धतीनं निर्णय घेऊ असं ते यावेळेस म्हटले. मात्र पंढरपूरकरांना एवढीच अपेक्षा आहे की पंढरपूरला विठ्ठलाच्या कृपेनं भरघोस असा निधी येतो. मात्र नेत्यांमधील जे कम्युनिकेशन आहे ते व्यवस्थित नाही आणि ते कम्युनिकेशन या माध्यमातून तरी किमान व्यवस्थित व्हावं आणि पंढरपूरचा जो रखडलेला जो विकास आहे आणि
तो व्यवस्थित व्हावा अशी अपेक्षा पंढरपूरकर व्यक्त करतायत. तुम्हाला भगीरथ बालके यांच्या शिवसेनेच्या प्रवेशाबद्दल काय वाटतंय? नक्कीच भगीरथ बालके शिवसेनेमध्ये गेल्यामुळं आणि प्रशांत परिचारक भारतीय जनता पार्टीमध्ये असल्यामुळं पंढरपूरचा या महायुतीतून विकास होईल का? 2029चा आमदार की ज्या पद्धतीने भगीरथ बालके म्हटले की शिवसेनेचा असेल, तो शिवसेनेचा आमदार होईल का? हे कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर आमचं मुंबई तक चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा.